देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलौ तु शङ्करं स्मृतम् शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छङ्करधारिणम् सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा वन्दे गुरुपरम्परा सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु कृपेचे फळ आनंदला जीव सकळ स्वानंद सागराचे जळ उचंबळे सद्गुरु आपुले विचार बळे करिता होई सफळे विरती स्वानंद जळे तव कृपे करोनी तैसी इच्छा श्री गुरूंची तीच होवावी शिष्यरुची आवड स्वस्वरूपाची अखंड अंगीकारिजे सद्गुरुनाथ महाराज की जय। सुंदर मुद्दा आहे. आवड स्वस्वरूपाची अखंड अंगीकारी. ओवी फार सुंदर आहे म्हणून थोडस बोलतो. जैसी इच्छा श्री गुरूंची तीच होवावी शिष्य रुची. गुरूंना जे आवडतं ती आवड शिष्याची झाली पाहिजे. गुरूंची आवड वेगळी आणि शिष्याची आवड वेगळी. गुरूंची रुची वेगळी आणि शिष्याची रुची वेगळी असं असता कामा नये. याला समर्पण म्हणतात, याला शरणागती म्हणतात. जैसी इच्छा श्री गुरूंची तीच होवावी शिष्यरुची. आवड स्वस्वरूपाची अखंड अंगीकारी जे. आता आवड या शब्दाचा अर्थ खाण्यापिण्यातली आणि कपड्या लत्यातली आवड नाहीये. उपाधीच्या संबंधितली आवडी नाही आहे. स्वरूपाकार होणं हे श्रीगुरूंची आवड आहे. स्वरूपात अखंड रमणं, आत्मक्रीड, आत्मतोष, आत्मरंग ही श्रीगुरूंची आवड आहे. आणि ती अखंड ती व्हावी शिष्याची रुची.
अखंड अंगीकारी आणि त्याला अखंडत्वाने स्वीकार करायचा आहे, त्याला म्हणतात शिष्य. श्री गुरूंची जी आवड आहे त्या आवडीला अखंडत्वाने त्यांनी स्वीकारलाय आणि ती त्यांनी स्वतःची आवड करून घेतलेली आहे. जैसी इच्छा श्री गुरूंची तीच होवावी शिष्य रुची, आवड स्वस्वरूपाची अखंड अंगीकारी. ओवीबद्ध आत्माराम जे लिहिलेलं आहे त्यातल्या या ओव्या आहेत. याचे अर्थ मी न लिहिल्यामुळे नुसत्या ओव्यांवरून सगळ्यांना ते लक्षात येत नाहीये. पण काय व्हायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये, लक्षात ठेवा. आपल्याला नेहमी वाटतं डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, IAS व्हावं, खूप पैसेवाला व्हावं, विदेश वारी करणारा व्हावं, वगैरे वगैरे. पण काय व्हायला पाहिजे, आवड जी श्री गुरूंची तैशी व्हावी रुची शिष्याची. आणि मग ते म्हणतात की अखंड आवड स्वस्वरूपाची. याला साधन म्हणतात हे आपल्या लक्षातच येत नाही. गंमत ही आहे की याला आपण साधन म्हणतो हे आपल्या लक्षातच येत नाही. आपण नुसतं जप करणं, संख्या मोजणं, ध्यान करणं किंवा ग्रंथ वाचणं याला आवड म्हणतो. ज्ञान, ध्यान आणि तत्वज्ञान 3 मुख्य साधन घेतली आहेत मी तिथे. पण आवड जी स्वस्वरूपाची, जी गुरूंची आवड आहे, ती आवड शिष्याची झाली पाहिजे असं कधी चित्ताला वाटतच नाही. गुरूंची आवड स्वरूपाकारतीची असते आणि शिष्याची आवड प्रपंचाची असते. मग दोघांचं ऐक्य कसं होईल? दोघांचं ऐक्य होणार नाही. असो, आपल्या मूळ विषयाला येऊया. राम कृष्ण हरी. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांच्या चरणी शीर्षाष्टांग वंदन करतो. पूजनीय मंदाताई यांच्या चरणी लोटांगण घालतो. आदरणीय नीलाताई यांना नमस्कार करतो. आपण सगळे श्रोतृ वृंद आपल्याला मनःपूर्वक नमस्कार करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. प्रारंभ करत असताना आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नचिकेत्याची तळमळीची शंका आहे. मंत्र क्रमांक 14 आणि त्याला श्री गुरु यमदेव यांनी दिलेलं उत्तर आहे मंत्र क्रमांक 15, अध्याय 2, वल्ली 2, मंत्र क्रमांक 14 व 15. तदेतदिति मन्यन्ते अनिर्देशम परमं सुखम कथम नु तद्विजानीयाम किमु भाति विभाति वा.
ज्याचं त्याचं ज्याला म्हणजे आत्मज्ञानाला विवेकी पुरुष अनिर्वचनीय परमसुख समजतात, ते मी कसं जाणू शकेन? आणि ते बुद्धीला कळण्यासारखे आहे की नाही, असा तळमळीचा शंका नचिकेत्याने यमदेवांना विचारलेली आहे. आणि त्या शंकेला उत्तर दिलाय श्री गुरूंनी. मी यमदेवांनी म्हणणार नाही, कारण शिष्याच्या प्रश्नाला श्री गुरुच उत्तर देत असतात. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमग्नी तमेव भांतमनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. तेथे जणू आत्मलोकात सूर्य प्रकाशित होत नाही, चंद्र व तारेही चमकत नाही, विजांचाही लखलखाट नसतो, मग तेथे अग्नीचा काय पाड? तो प्रकाशमान असल्यानेच सर्वांना प्रकाश मिळतो, त्याच्या प्रकाशानेच हे सारे काही भासत आहे. यमदेवांनी दिलेलं उत्तर आहे. यमदेव श्री गुरूंच्या रूपात आहे. यमदेव केव्हा म्हणायचं हो? प्राण घेण्यासाठी जेव्हा ते येतात तेव्हा ते यमदेव आहेत. आणि जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त करून आनंद सागराच्या अलोट परमानंदामध्ये जे नेऊन ठेवतात ते श्रीगुरु आहेत. या ठिकाणी यमदेव हे नाम धारण केलेले श्रीगुरु बोलतात आहे. नचिकेताच्या प्रश्नाचं सविस्तर स्वरूप बघूया आणि उत्तराचं स्वरूप बघूया. खूप सुंदर हा मंत्र, अत्यंत प्रसिद्ध मंत्र आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम. सद्गुरु जे असतात, संत जे असतात, उत्तम साधक जे असतात, ते सदैव जगतरूप संसाराकडे पाठ फिरवत असतात. म्हणजे काय हो? संसारामध्ये त्यांना रुची नसते. म्हणजे काय हो? आणि अशी कशी रुची नसते? त्याचं उत्तर आहे, लहान बालक असतो, त्या बालकाला लहान बालक असतो त्या बालकाला खेळण्यामध्ये रुची असते. त्याला विविध प्रकारची खेळणी खूप आवडत असतात. आणि त्याच्या पालकांना ज्या खेळण्यात आपलं मूल रमतो त्या खेळण्यामध्ये रुची नसते. आता माता पित्याला ज्या खेळण्यात रुची नाही, त्या खेळण्यामध्ये बालकाला रुची आहे की नाही? पण माता पित्यांना हे माहिती आहे की ते खेळणं आनंद देणार नाही, हा आनंदावभास आहे. तसं संतांना माहिती आहे की संसार जो आहे हा सुखावभास आहे. आणि हे ज्यांना कळतं ते विषयजनित सुख आहे, सौख्य होणार नाही या निश्चयावर आले असते. स्वामी पुरुषोत्तमानंदांना चिन्मय मिशनचे स्वामी पुरुषोत्तमानंद त्यांना एका साधकाने प्रश्न विचारला होता आणि त्यावेळेला मी तिथे हजर होतो. त्या साधकाला 2-3 वर्ष झाले की नवीन कार घेण्याची आवड असायची.
आणि मग त्यांनी विचारलं साधकांनी पुरुषोत्तमानंदांना की मी डिझायर कार घेऊ का? काय प्रश्न विचारला? मी डिझायर कार घेऊ का? आणि पुरुषोत्तमानंदांनी हसून उत्तर दिलं की डिझायर घेऊन जर डिझायर संपत असेल तर जरूर घे, पण कधीतरी डिझायर संपायला पाहिजे. काय उत्तर दिलं? कधीतरी डिझायर संपायला पाहिजे. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही हे ज्याला कळलं त्याचीच डिझायर संपते. नाहीतर यवतमाळात घर घेऊ दे, मग एक पुण्यात असू दे, एक परदेशात असू दे, हे संपतच नाही. एखादं थंड हवेच्या ठिकाणी घर असावं, एखादं समुद्र किनारी घर असावं, एखादं हिल स्टेशनला आपलं घर असावं, हा प्रदेश पाहायला जावं, तो प्रदेश पाहायला जावं, याला संसारात रमणं असं म्हणतात. आणि वैराग्य त्याला म्हणतात की ज्यामुळे जगतरूप संसाराकडे पाठ फिरवल्या जाते. तो संसारात दिसतो पण असत नाही. तो संसारात दिसतो पण असत नाही. आणि हा प्रश्न विचारण्याचा अधिकारही वैराग्य संपन्न नचिकेत्याला आहे. ती वैराग्य संपन्नता माझ्या ठिकाणी असली पाहिजे. त्यावेळेला परमसुखाचा विचार करता येईल. तदेतदिती मन्यते मन्यन्ते अनिर्देशम परमम सुखम. आणि असं जे परम सुख आहे ते बुद्धीला कळण्यासारखं आहे का की नाही आहे ते मला सांगा गुरुदेवा, मला सांगा. आणि जर तुम्हाला हे सांगता येत नसेल तर मला कसं कळेल? आणि मग मी माझ्या बुद्धीने ते मिळवण्याचा प्रयत्न तरी कसा करू? म्हणजे तुम्ही सांगितलं त्या दिशेने जाण्याची मानसिक तयारी आहे आणि प्रयत्न करण्याची, कष्ट घेण्याची ही शिष्याची तयारी. त्याच्यावर यमदेव उत्तर देतात आहे, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो यमग्निः तस्तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदम विभाती. यमदेव म्हणतात ते आत्मरूप कळतं आणि विशेषत्वाने प्रत्यक्ष सुद्धा होतं. ते कसं हे तू आता ऐक. आता यमदेव सांगतात आहे. आणि एकाग्रतेने नचिकेत ऐकतोय. नचिकेताची भूमिका माझी असली पाहिजे. आज इथे ऐकणारे जे सगळे जण आहेत त्या सगळ्यांनी ती एकाग्रता आत्मसात केली पाहिजे. श्री गुरु कृपा केल्याशिवाय राहणार, कारण ते कृपा करण्यासाठीच आहेत. साखर जशी गोडवा निर्माण करण्यासाठी आहे, अग्नी जसा उष्णतेसाठी आहे, पाणी जसं तृषा भागवण्यासाठी आहे आणि अन्न जसं भूक शमवण्याकरता आहे, तसं श्री गुरु आनंद रूपते करताच आहे. आणि म्हणून ते ज्ञानदान करून आनंद रूपतेला शिष्याला घेऊन जातात. आणि म्हणून एकाग्रतेने ऐकणं शिष्याचा धर्म आहे. त्यासाठी तयारी करणं
त्यासाठी कष्ट घेण्याची तळमळ पाहिजे. तुम्हाला गंमत सांगतो. अनुग्रह घ्यायचा असेल, वाटतं घ्यावा, म्हणजे माझ्याशी बोलले आहेत लोक ते सांगतो. अनुग्रह घ्यावा असं वाटतं, पण आपल्याकडून साधन होईल की नाही असं वाटतं. थोड्याशा वेळाचं का असेना, पण आपल्याकडून होईल की नाही, मग आपल्याकडून खंड पडू नये, मग त्यापेक्षा अनुग्रहच न घेतलेला बरा. आपल्याकडून होईल की नाही असं वाटतं. शाळांमध्ये शिक्षणाला गेलो, तर आपल्याकडून अभ्यास होईल की नाही असं नाही वाटलं. महाविद्यालयात गेलो, आपल्याकडून होईल की नाही असं नाही वाटलं. ग्रॅज्युएट झाल्यानंतर नोकरी लागली, आपल्याकडून काम होईल की नाही असं नाही वाटलं. नोकरी लागल्यानंतर विवाह करायचा होता, तर आपल्याकडून संसार होईल की नाही असं नाही वाटलं. मुलाबाळ झाले, त्यांची शिक्षण आपल्याकडून होतील की नाही असं नाही वाटलं. पण अनुग्रहाच्या वेळी असं वाटतं, की आपल्याकडून साधन होईल की नाही. दुर्दैव आहे, पूर्व पुण्याची कमतरता आहे. त्यामुळे नेमकं सत्कार्याच्या विषयी वेळी नाही त्या शंका उपस्थित होतात. एवढ्या मोठे मोठे कष्ट उपसण्याच्या जेवढ्या जागा सांगितल्या संसारात, विवाह करणे, मुलाबाळांची शिक्षण करणे, संसार चालवणे, आपल्याच्याने होईल की नाही असं कधीच नाही वाटलं. 24 आवर्स आमचं चालू आहे, पण साधन होईल की नाही असं वाटतं. हे दुर्दैव आहे. या ठिकाणी हिंमत करायची तयारी नाही, जिथे फार थोडीशी हिंमत करायची, आणि जिथे डोहामध्ये उडी मारायची आहे तिथे मारायला चाललाय. म्हणून आत्मरूप कळायचं राहून जात. आत्मरूप सामान्यत्वाने सगळ्यांना ज्ञात आहे. आपण सगळेजण म्हणतो, सगळ्यांमध्ये एकच आत्मा आहे. म्हणतो की नाही म्हणत? वाटतं म्हणून म्हणतो. नुसतं म्हणतो का? नाही. याला सामान्य ज्ञान म्हणतात, अज्ञान. पण हे शाब्दिक ज्ञान आहे. जोपर्यंत आत्म्याचं श्री गुरूंकडून विशेष ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत सामान्य ज्ञान इफेक्टिव्ह होत नाही. फरक कळतोय? काय म्हणतोय तो? समजावून सांगतो. विशेष ज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही, मी ब्रह्म आहे, सोहम, तोपर्यंत मी देह आहे असं वाटतं. माझ्या देहात आत्मा असू शकतो असं वाटतं. एखाद्या वेळेला आत्मा आहेही असं वाटतं, असू शकेल असं वाटतं, पण मी आत्मा आहे हे नाही वाटत. त्यासाठी श्री गुरूंचा प्रत्यक्ष अनुग्रहच झाला पाहिजे. अगडबी केराच्या टोपलीपाशी आणून ठेवल्याने केर जळणार नाही. टेंभ्याच्या प्रकाशामध्ये लाकडं ठेवल्याने लाकडं जळणार नाहीये. त्या अग्नीचा प्रत्यक्ष लाकडांशी संपर्क आला पाहिजे. त्या अगडबीचा प्रत्यक्ष कचऱ्याशी संपर्क आला पाहिजे. अग्नी आणि कचरा यांचा प्रत्यक्ष संबंध येणे, याला काय म्हणतात? विशेषत रूपाने प्रत्यक्ष होणे. म्हणून श्री गुरु आणि शिष्य यांचा प्रत्यक्ष संबंध येऊन अनुग्रह झाला पाहिजे. तेव्हा आत्मज्ञान होतो. तोपर्यंत होत नाही, नाही आणि नाही. श्री गुरु सांगतात आहे की सूर्य, चंद्र आणि अग्नी यांच्यामुळे आम्हाला प्रकाश मिळतो असा आमचा ठाम समज आहे. आता अग्नी जर नसेल तर तेज फाकळेल का हो? तेज पसरेल का हो? नाही ना पसरणार. रात्रीच्या चांदण्या रात्रीमध्ये
चंद्र उगवला तर आम्हाला सगळीकडे दिसतं की नाही? म्हणजे अग्नीमुळे आम्हाला घरात दिसतं. लाईट लावल्यानंतर आमचा अंधार निघून जातो, आम्हाला घरात दिसतं. शेकोटी पेटवल्यानंतर आजूबाजूचं दिसतं. लाईट म्हटलं तर अग्नी आहे असं वाटत नाही. शेकोटी म्हटलं की अग्नी आहे असं वाटतं. चंद्राच्या प्रकाशात आम्हाला आल्हादकारक वाटतं. सूर्याच्या प्रकाशात आम्हाला सगळीकडे व्यवहार करता येतो. आता मुद्दा घेऊ. आगडबीमुळे अग्नी प्रकाशित झाला. म्हणजे आगडबीतला अग्नी परप्रकाशित आहे. घर्षण करावं लागतं. त्यानंतर प्रकाशित होतो. स्वप्रकाशित नाहीये. नीट समजून घ्या. दिवसा सूर्याच्या उजेडात प्रकाशात दिसून कळतो. रात्री चंद्राच्या प्रकाशात दिसून कळतं. हा जो चंद्र आहे हा परप्रकाशित आहे. हा सूर्यामुळे प्रकाशित झाला आहे, हे वैज्ञानिकांनी सिद्ध केलं आहे. आगडवी त्याचा जो प्रकाश आहे किंवा लायटरमुळे जो गॅस लावतो आपण, त्याचा जो प्रकाश आहे तो आपण प्रकाशित केल्यामुळे लायटर प्रकाशित झालं, म्हणून गॅस लागला. म्हणजे गॅस सुद्धा परप्रकाशित आहे. बर्नर जे आहे ते परप्रकाशित आहे. आगडबीची काडी परप्रकाशित आहे. चंद्र परप्रकाशित आहे. मग सूर्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? सूर्य सुद्धा त्याच्यावर असणाऱ्या ब्लास्ट होणाऱ्या अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यामुळे सूर्य प्रकाशित होतो. वैज्ञानिकांनी सांगितलं की सूर्यावर सतत फॉस्फरस कसा अचानक पेटतो, अशा प्रकारे सूर्यांवर सुद्धा असे धगधगते पेट घेणाऱ्या वस्तू आहेत. आणि त्यामुळे सूर्याचं टेम्परेचर एवढं असतं. आणि त्याचं जे तेज आहे त्या तेजाने चंद्र प्रकाशित होतो आणि आपल्याला उजेड येतो. म्हणजे सूर्य सुद्धा परप्रकाशित आहे. चंद्र परप्रकाशित आहे पटतं आम्हाला. आगडबीतला विस्त परप्रकाशित आहे पटतं आम्हाला. पण सूर्य परप्रकाशित आहे हे आम्हाला लवकर पटत नाही. पण शास्त्रज्ञांनी असं असं सांगितलं. आता वेदांत काय सांगतं ते बघा. आत्मस्वरूपाच्या प्रकाशात सर्व प्रकाशित होतं. जर आत्मा नसेल देहामध्ये, म्हणजे प्रगट रूपात नसेल, एको वशी सर्व भूतांतरात्मा, एकम रूपम बहुधा यः करोति. आणि म्हणून तमात्मस्थम येनु पश्यन्ति धीराः. इथे आत्मा आहे हे समजून घ्या. आणि हा जो आत्मा आहे हा सूर्याला प्रकाशित करतो. देहामध्ये प्रगट रूपात जर आत्मा नसेल तर त्या कलेवराला, प्रेताला सूर्य दिसणार आहे का हो? म्हणजे सूर्य कुणामुळे दिसतो? सूर्य चेतन आत्म्यामुळे दिसतो. सूर्याचं प्रकाशमानत्व मी आज खेळणं इथे ठेवलेलं आहे. या खेळण्याचं प्रकाशमानत्व का बरं आहे? हे तर अचेतन जड खेळणं आहे लाकडाचं. पण ह्याचं प्रकाशमानत्व मी चेतन अशा आत्म्यामुळे झालेलं आहे. तसं सूर्याचं प्रकाशमानत्व चेतन आत्म्यामुळे झालेलं आहे. म्हणून सूर्य आत्मप्रकाशात प्रकाशित होतो.
आत्म्याच्या प्रकाशाने सूर्य प्रकाशित होतो. तो आत्मा मी आहे. तीनही भुवन, ज्याला त्रिभुवन म्हणतात, हे त्रिभुवन उजळून काढणाऱ्या भयंकर सूर्य तेज, त्यापेक्षा सुद्धा आत्मतेज जास्त मोठं आहे. भयंकर नाही म्हणणार मग, सूर्याचं तेज भयंकर आहे. आपण सूर्ययान सोडलेलं आहे, आपण गगनयान सोडलं आहे, आपण चंद्रयान सोडलेलं आहे. अंतरिक्षामध्ये भारताने भरपूर प्रगती केलेली आहे. अजूनही सूर्यावर कोणी गेलं नाही, कारण की जळून खाक होईल असं वाटतं, म्हणून भयंकर तेज. पण त्याला तेजमान करणारा, त्याला तेजपुंज करणारा आत्मतेज आहे. म्हणून आत्मतेज त्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पण भयंकर नाही, आनंद रूप आहे. सूर्याचं तेज भयंकर आहे, आत्मतेज सूर्यालाही प्रकाशित करणार आहे, पण आनंद रूप आहे. आणि म्हणून आत्मतेज हे कारण आहे आणि सूर्यप्रकाश हे कार्य आहे. कार्य दिसत असतं, कारण दिसत नसतं. सूर्याचा तेजपुंज प्रकाश दिसतो, म्हणून तो कार्य आहे. आणि आत्मस्वरूप कारण आहे. समजून घेण्यासाठी बरं, पुढे तो कार्य कारणातीत आहे हे सांगणार. आता कार्यावरून कारणावर आणलाय. दह्याकरता दूध हे कारण आहे आणि दही हे दुधाचं कार्य आहे. लोणी हे दह्याचं कार्य आहे, दही हे लोण्याचं कारण आहे. तूप हे लोण्याचं कार्य आहे, लोणी हे तुपाचं कारण आहे. आता तूप हातात घेतल्यानंतर लोणी सापडत नाही, लोणी हातात घेतल्यानंतर तूप हे कार्य हातात घेतल्यानंतर लोणी हे कारण सापडत नाही. लोणी हे कार्य हातात घेतल्यानंतर दही हे कारण सापडत नाही. दही हे कार्य हातात घेतल्यानंतर दूध हे कारण सापडत नाही. म्हणून कारण हे कार्यामध्ये दिसत नाही. कोणतं कारण दिसत नाही? निमित्त कारण दिसत नाही. आणि म्हणून सूर्याच्या प्रकाशाकरता आत्मप्रकाश हे कारण आहे. म्हणून आत्मप्रकाश सूर्याला प्रकाशित करतो. सूर्याचा प्रकाशित होणार कार्य दिसतं, आत्मप्रकाश दिसत नाही. पण आत्मप्रकाश कसा प्रकाशित करतो? तो साक्षीत्वाने प्रकाशित करतो, तो लिप्तत्वाने प्रकाशित करत नाही. आणि म्हणून आत्मस्वरूप हे नुसतं कारण म्हणता येत नाही, कारणातीत म्हणावं लागतं. सूर्य उगवल्या कारणाने आम्ही दिवसभर व्यवहार करतोय, तर या व्यवहारात चांगले वांगले व्यवहार होण्याचं पातक सूर्याला लागतंय का? नाही, कारण तो कारण आहे, कारणाला नाही लागत. सूर्य या कारणाला ते पातक लागत नाही. आणि म्हणून आत्मा हा साक्षीत्वाने सूर्याला प्रकाशित करतो आणि म्हणून सूर्य तेज पुंज होतो. अग्नीचं तेज सूर्यासमोर फिक्क आहे, सूर्याचं तेज आत्मस्वरूपासमोर फिक्क आहे. आणि म्हणून भासणाऱ्या सगळ्या जगात आत्मस्वरूप व्यापलेलं आहे, त्याशिवाय ते भासूच शकत नाही. भासणाऱ्या सर्व जगामध्ये आत्मस्वरूप आहे, त्याशिवाय आत्मस्वरूप जर नसतं तर जग भासलंच नसतं.
म्हणून मग आता अग्नी, मग वीज, मग चंद्र, मग तारे आणि मग सूर्य. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती नेमा विद्युतो भांती. बोलत असताना माझ्या शब्दात चूक झाली की मला नीला त्यांची आठवण येते की आपल्याकडनं चूक नको व्हायला. त्या एवढ्या तळमळीने शुद्ध म्हणतात, तर आपल्याला सांगताना शुद्ध उच्चारणाने सांगता आलं पाहिजे. नेमा विद्युतो भांती कुतोयम अग्निही. अग्नीची काय विषाद आहे, विजेची काय विषाद आहे, चांदण्यांची काय विषाद आहे, चंद्राची काय विषाद आहे, सूर्याची काय विषाद आहे. कारण आत्मस्वरूपाने हे सगळे प्रकाशित होतात. हे सगळे परप्रकाशित आहे. आत्मस्वरूप स्वयं प्रकाशित आहे. अनंत कोटी सूर्यांना आत्मज्योतीचा प्रकाश मिळतो. सूर्यमालिका या अनेक मालिकांमध्ये जे सूर्य आहेत, त्या सगळ्या सूर्यांना आत्मस्वरूपाचा प्रकाश मिळतो. म्हणून सूर्य आम्हाला दिसतो. म्हणून सूर्याचा प्रकाश दिसतो. सूर्य परप्रकाशित आहे. आत्म्याच्या अधिष्ठानावर सूर्य प्रकाशित होतो. भासणार सगळं जग प्रकाश रूप आहे. भासताय ना, स्वप्न भासतं की नाही, दिसतं म्हणतो की नाही आम्ही. सूर्याच्या प्रकाशात, चंद्राच्या प्रकाशात, अग्नीच्या प्रकाशात, आवाजाच्या प्रकाशात इथपर्यंत आम्हाला दिसतं आणि कळतं. पण स्वप्नामध्ये सूर्यही नसतो, चंद्रही नसतो, वीजही नसते, अग्नीही नसतो. स्वप्न कोणाच्या प्रकाशात दिसतं हो? स्वप्न दिसतं की नाही दिसत? खर्र खर्र दिसतं की नाही? तस्सच्या तस्स दिसतं की नाही? स्वप्नामध्ये कुणाला वाघ दिसत असेल, कुणाला पांडुरंग दिसत असेल. ज्यानी ज्यानी जसं जसं चिंतन केलं त्याला तसं तसं दिसेल. ॲनिमल प्लॅनेट नावाची वाईल्ड चॅनल लावा, त्याच्यावर वाघ सिंहांचं आयुष्य बघा. रात्री झोपेत वाघ सिंह देतात. पांडुरंगामध्ये आपलं अंतःकरण बघा. तुकोबा म्हणतात, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागेपणीही पांडुरंग, स्वप्नातही पांडुरंग. हे स्वप्न कोणाच्या प्रकाशात दिसलं? हे स्वप्न मला कोणाच्या प्रकाशात दिसलं? आत्मप्रकाशात दिसलं. तो आत्मा मी आहे. ज्याला समजायचं आहे ना, त्याला इशारा काफी. एकामुळे दुसरं प्रकाशित होतं का हो? असा पण प्रश्न आहे. आता अग्नीच्या सान्निध्याने पाणी गरम होतं की नाही हो? भांड गरम होतं की नाही हो? राख गरम होते की नाही होत? परळी गरम होते की नाही होत? होते. सूर्याच्या प्रकाशाने आपल्याला उष्णता वाटते की नाही? हो, वाटते. उन्हाळ्यात विदर्भातला उन्हाळा नको म्हणतात. पण तो सूर्य आत्मप्रकाशाने प्रकाशित होतो. मग आता या ठिकाणी फार सुंदर वाक्य आधी आपण पाहिलाय. एकम रूपम बहुधा यक करो. एको वशी सर्व भूतांतरात्मा. सगळ्या भूतांमध्ये एकम रूपम, तो आत्मा एकत्वाने एका रूपाने आहे. पण दिसतो ते भूताच्या रूपाने दिसतो. गायीमध्ये गायीच्या रूप आकाराने दिसतो. पक्षामध्ये पक्षाच्या आकाराने दिसतो. पशूंमध्ये, प्राण्यांमध्ये प्राण्यांच्या आकाराचा दिसतो. जलचरांमध्ये जलचरांच्या आकाराचा दिसतो. भूचरांमध्ये भूचरांचा आकाराचा दिसतो.
ज्या ज्या आकाराचे ते असतील त्या त्या आकाराचा तो दिसतो, पण एकोवशी सर्व भूतांतरात्मा, तो सगळ्या भूतांमध्ये एकटाच आहे. एकटा आहे की एक आहे हो? कुणाचा तरी व्हिडिओ चालू आहे आणि तो सारखा लपलप करतोय. हा, अनंत बांगडे. एकटा आहे की एक आहे? एक आणि एकटेपणामध्ये खूप मोठा फरक आहे. एकांते सुखमास्यताम, नारद भक्ती सूत्र. कैदी एकटा असतो आणि साधू एकांतात असतो. कैद्याला असं वाटतं की सगळ्यांपासून मला दूर टाकलेलं आहे आणि साधूंनी सगळ्यांना आपल्या मनातून काढून टाकलं असल्यामुळे. कसं काढून टाकलं हो? हा नको, तो नको, तो नको असं काढलं का हो? सगळ्यांमध्ये तोच आहे. मीच सगळ्यांमध्ये आहे. सर्वत्र मीच मी, मीच सर्वां माझी. माझी कविता आहे, भजन आहे असं. सर्वत्र मीच मी, मीच सर्वां माझी. सगळ्यांमध्ये जर मीच असेल, तर मी एकटा कसा असेल? मी एकमेव असेल. कारण दोन नावाची गोष्ट तिथे नसल्यामुळे, द्वैत तिथे नसल्यामुळे एकमेव मी आहे. तिथे द्वैत नाही म्हणून अद्वितीय सांगावं लागतं. एको वशी सर्व भूतांतरात. सूर्य, चंद्र, तारका, विद्युत, चांदण्या, सर्व सृष्टी आत्म्यामुळे प्रकाशमान होते. मग दिव्याची ज्योत सुद्धा आत्म्यामुळे प्रकाशमान. आता ती वातीच्या आकाराची राहील. पक्षामध्ये असेल तर पक्षाच्या आकाराचं राहील. प्राण्यामध्ये असेल तर प्राण्याच्या आकाराचं राहील. मनुष्यामध्ये असेल तर मनुष्याच्या आकारामध्ये राहील. पण तो मी आहे हे विशेषत्वाने जेव्हा कळेल, तेव्हा सामान्यत्वाने आत्मा सगळ्यामध्ये प्रकाशित आहे हे कळेल. आधी सामान्यत्वाने प्रकाशित आहे हे कळत नसतं. ही बोलण्याची भाषा असते. नेते म्हणतात सगळ्यांमध्ये तोच परमेश्वर आहे. नाही, आधी मी परमेश्वर आहे हे ज्याला कळलं, त्याला सगळ्यांमध्ये परमेश्वर आहे हे कळतं. साधन आधी व्यतिरेकाचं आहे, नंतर त्याचा अनुभव अन्वयाचा आहे. आत्मा श्री गुरूंच्या उपदेशातून विशेषत्वाने जाणून घ्यायचा असतो आणि मग तो सगळ्यांमध्ये व्याप्त आहे हा सामान्यत्वाचा अनुभव घ्यायचा. त्रिभुवन संचले विठ्ठले गा, पहिले मी विठ्ठल झालोय. रीता ठावया राघवे विण नाही, समर्थ राम झाले. म्हणून चंद्र, तारका, सूर्य, अग्नी हे आत्मप्रकाशाने प्रकाशित झालेले आहे. तो आत्मा या सगळ्यांचं कारण रूप असतो आणि तो सामान्यत्वाने प्रकाशतो तेव्हा तो कारण रूप असतो आणि विशेषत्वाने जेव्हा प्रकाशतो तेव्हा तो कार्यरूप असतो आणि कार्य जेव्हा नसतं तेव्हा कारणही नसतं म्हणून तो कार्य कारणातीत असतो. तिसरा मुद्दा, सृष्टी जेव्हा प्रत्यक्ष दिसते तेव्हा कार्य कळतं. त्या कार्याच्या मागे सामान्यत्वानी असलेलं आत्मा हे कारण कळतं. पण सृष्टी हे कार्य जेव्हा कळत नाही तेव्हा त्यामागे असलेला सामान्यत्वानी असलेला कारणरूप आत्माही कळण्याचं कारण नाही. तो कार्य कारणातीत आहे. मला संसार वृक्षाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्याच्याच प्रकाशात होतो आणि त्या आत्म्याच्या प्रकाशात आम्हाला मूळ शोधून बघता येतं. आणि मूळ शोधणं म्हणजे मी कोण आहे हे शोधणं आहे. माझं पूर्व स्वरूप मला कळलं पाहिजे. मूळ कळलं की खूप आनंद होतो.
आपल्याला शाळेचे मित्र भेटले की खूप आनंद होतो की नाही? कारण आधीचे असतात ते. महाविद्यालयाचे त्याच्यानंतर, ऑफिसमध्ये काम करणारे त्याही नंतर, पण शाळेचे पहिले, मूळ स्वरूपाच्या जवळ गेलोय आम्ही. भगिनीला माहेरच्या नावाने आवाज दिला की चटकन वळते. मूळ स्वरूपाशी जवळ नेलाय. म्हणून माहेरचं माणूस आवडतं. मूळ स्वरूपाच्या जवळ असतो. त्या म्हणत असतात की आम्ही एवढे वर्ष तिकडे घालवले म्हणून तिकडलं आम्हाला. तसं नाहीये. ते मुळाच्या जवळ आहे म्हणून आवडतं. माझं मूळ आहे ते म्हणून मला आवडतं. कपड्याचं मूळ धागा आहे, सूत आहे. मुळाशिवाय वस्त्र होऊ शकत नाही. सुताशिवाय वस्त्र होऊ शकत नाही. आणि हे संसार वृक्षाचं मूळ श्री गुरु समजावून सांगतात आहे. आणि ते स्वसंवेद्य आत्म्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतं. हे त्याला समजवायचं आहे नचिकेत्याला. आणि म्हणतात, हे जेव्हा तू समजशील ना नचिकेत्या, तेव्हा तुझा आत्मानुभव दृढ होईल आणि अपरिवर्तनीय होईल. असं मूळ या संसार वृक्षाच्याच अनुषंगिक तुला शोधायचं आहे. आणि ते कसं आहे, ते कसं परप्रकाशित आहे आणि आत्म्याच्या प्रकाशात प्रकाशित होतो, हे मी तुला तिसऱ्या वल्लीमध्ये सांगतो आहे. ऊर्ध्व मूलो अवास शाख, आला 15वा अध्याय. ऊर्ध्व मूल मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. ही जी तृतीय वल्ली आहे, दुसऱ्या अध्यायातली तृतीय वल्ली, यानंतर कठोपनिषद समाप्त होणार आहे. ही तृतीय वल्ली आपण 26 तारखेपासून घेणार आहोत. सोमवार दिनांक 26. मला सज्जनगडला प्रवचनाकरता आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सर्व आचार्यांना समर्थ वाङ्मयावर बोलायचं आहे. अंतर्भाव नावाचा विषय सज्जनगडावर मला घ्यायचा आहे. त्याकरता आम्ही दोघंही सज्जनगडावर जातो आहोत. 1.5 दिवस जायला लागतो, 1.5 यायला लागतो. आणि 15 ते 19 असं 5 दिवसांचं कार्यक्रम सज्जनगडावर आहे. त्यामुळे 5 आणि 3 8, म्हणून उद्या 13 तारखेपासून 23 तारखेपर्यंत आपल्या वर्गाचं रेकॉर्डिंग लागणार आहे. आता हा जो द्वितीय अध्याय, द्वितीय वल्ली झालं, याचं रेकॉर्डिंग लागणार आहे. 24 25 शनिवार रविवार आहे. 26 तारखेला आपण पुन्हा कठोपनिषद तृतीय वल्लीला प्रारंभ करणार आहोत. गुरुवार आणि शुक्रवारचा रात्रीचा दासबोध पण बंद राहील, कारण आम्ही दोघंही सज्जनगडावर आहोत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण अभ्यास करावा, रेकॉर्डिंग ऐकावं. तिथून आल्याबरोबर ज्ञानेश्वरीवर माझे पुष्पकुंज सोसायटीमध्ये प्रवचन आहे. पण ती प्रवचन संध्याकाळी असल्यामुळे आल्यावर सकाळचं कठोपनिषद आपण सुरू करूया. आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की तोवर आपण सगळा अभ्यास करून ठेवा, की जेणेकरून मागचं आपलं तयार आहे. तस्य भाषा सर्वमिदं विभाती. अशा पद्धतीने उद्यापासून आपण रेकॉर्डिंग ऐकूया. आणि 26 तारखेपासून पुन्हा आपण तिसऱ्या वल्लीला सुरू करू. तोवर मला सज्जनगडावर आपली कृपा छायेखाली ठेवा. समर्थांच्या आशीर्वादाखाली असू द्या. गुरुवार शुक्रवारचा दासबोध असणार नाहीये. आपण सगळ्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि पुन्हा 26 तारखेपासून भरघोस प्रमाणामध्ये असाच प्रतिसादाने आपण पुढे तिसऱ्या वल्लीला प्रारंभ करूया. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. राम कृष्ण हरी.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.